फरार वाल्मिक कराड हा उज्जैन इथं गेल्याचा तपशील समोर आल्यावर संपूर्ण ठिकाणी एकच खळबळ उडाली। वादात नाव सापडलं असताना महाराष्ट्रातही वाल्मिकच्या अस्तित्वाचे काही संकेत वेळोवेळी तपास यंत्रणांना मिळतायत। तपास यंत्रणा वाल्मिकच्या मागावर असतानाच ज्यांच्यामुळे वाल्मिक अडचणीत आलाय त्यात 4 महिला प्रामुख्याने दिसतायत। वाल्मिक कराड अडचणीत आल्यानंतर या 4 महिला आहेत ज्या चर्चेत आल्या। एक म्हणजे मंजिरी कराड। वाल्मिक कराडच्या वादामध्ये 4 महिला प्रामुख्याने चर्चेत आल्या। तपास यंत्रणेनं मोर्चाचे या वादात सर्वप्रथम नाव आलं ते मंजिरी वाल्मिक कराड यांचं। मंजिरी ही वाल्मिकची धर्मपत्नी आणि त्यानंतर चर्चेत आल्या ती राष्ट्रवादी युवती विभागाची प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणे। दरम्यान वाल्मिक विरोधात रान उठवणाऱ्यांमध्ये अग्रणी महिला आहेत अंजली दमानिया। तर या वादामध्ये काहीही करून ज्यांचं नाव ओढण्याचा प्रयत्न होतोय त्या आहेत मंत्री पंकजा मुंडे। वाल्मिक उज्जैन इथं 11 डिसेंबरला दिसला तेव्हा त्याच्यासोबत फोटोत दिसत असलेल्यांमध्ये बॉडीगार्ड पोलीसही असल्याचा संशय येतोय। उज्जैन इथं महाकालेश्वर महादेवाचं मंदिर आहे। संकटनाशनार्थ इथं भक्त हजेरी लावतात। त्यानंतर वाल्मिक कुठं गेला याचा ठोस ठावठिकाणा मात्र अद्याप पोलिसांच्या हाती आलेला नाही। एका अंदाजानुसार उज्जैन इथून वाल्मिक काही काळ पुण्यात येऊन गेल्याची माहिती मिळते। पुण्यात वाल्मिकला कुणी आसरा दिला याचा तपास केला जातोय। दरम्यान संध्या सोनावणे या महिलेची चौकशी झाल्यानं सगळ्यांचेच डोळे लकाकले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार संशयित त्यांच्या संपर्कात आला होता का याचा तपास पोलीस आता करतायत। संध्या सोनावणे यांची झालेली चौकशी ही वाल्मिक कराडचा ठावठिकाणा शोधण्यासाठी होती का आणि संध्या सोनावणे या वाल्मिकला कशा ओळखतात असे अनेक सवाल यामुळे उपस्थित होत आहेत। संध्या सोनावणे यांच्या बाबतीतला हा परिचय आपण पाहतोय। त्या मूळच्या शरद पवार समर्थक आहेत। राष्ट्रवादी एकसंघ असताना विद्यार्थी विभागाची पुणे विभाग अध्यक्ष म्हणून त्या काम पाहत होत्या। राष्ट्रवादी दुभंगल्यावर सध्या अजित पवार यांच्यासोबत त्या काम करतायत। सुरुवातीला राष्ट्रवादीमध्ये त्या दुर्लक्षित म्हणून मेहनतीने राजकीय योगदान देताच राष्ट्रवादी युवती प्रदेश अध्यक्षपदी त्या निवडून आल्या। सध्या त्यांची वेगवान राजकीय प्रगती लक्षवेधी ठरली असंही म्हणायला हरकत नाही। राष्ट्रवादीची पदाधिकारी असल्या कारणाने आपल्याला सगळ्यांना माहिती की काल परवा पण इथल्या जिल्हाध्यक्षांची चौकशी करण्यात आलेली आहे। ज्या पोलीस यंत्रणेला ज्या काही माहिती हवी आहेत त्या विचारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या परीने जे काही सांगता येत आहे तेवढं मी नक्कीच सांगितलं। काय काय विचारलं नेमकं? हे 5 चौकशीतले मुद्दे आपण बाहेर सांगू शकत नाहीत। ह्या सगळ्या काय म्हणू शकतो आपण, ह्या सगळ्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत। पण मागच्या 7 तासापासून तुमची चौकशी होते। 7 तास नेमकं काय विचारलं? नाही 7 तासापासून असं नाही, माझ्या अगोदर पण बऱ्याच लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे। मी काय एकटीच नाही, आज माझ्या माहितीप्रमाणे 8-10 लोकांना नोटीस दिलेली होती। त्याच्यामुळे मला जे काही विचारलेलं आहे हेच की पक्षांतर्गत आम्ही एकत्र काम करत असताना ज्या काही माहिती पोलीस यंत्रणेला पाहिजे असतात त्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलाय। केवळ आपले पॉलिटिकल संबंध असल्यामुळे तुमच्याशी विचारणा झाली की काही फोनवर कॉन्टॅक्ट झाला होता किंवा कॉल रेकॉर्ड्समध्ये आपलं नाव आहे रेक्सिडिआर मध्ये, या सगळ्या संदर्भात आपल्याला बोलवलं होतं? नाही, आता पक्षात काम करत असताना संपर्क असतो, बोलणं होत असतं, अनेक वेळा भेटीही होत असतात। तर या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा आपल्याला माहिती आहे की राजकीय सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळा फोटो आणि फोन होत असतात, या सगळ्या माहिती
सगळ्या प्रशासनाला मिळाल्यामुळे त्यांनी एकंदरीतच या सगळ्या गोष्टींबद्दल पुन्हा कधी आपण बोलवलं जाईल आपण का? आपण काय दिलेल्या सांगण्यात आलेलं उत्तरावरती आहे? त्यांचं समाधान झालेलं आहे का आणि पुन्हा कधी बोलवलं नाही, जाईल? 100% समाधान झालेलं आहे. एक पक्षाची पदाधिकारी म्हणून आणि पक्ष म्हणून या सगळ्या यंत्रणेला सपोर्ट करणं आमचं काम आहे. आता तरी मला काही कल्पना दिलेली नाहीये, पण जर मला यदा कदाचित पुन्हा बोलवलं तर नक्कीच मी येईल.